हे तुझ्या भाषा काळाचे तुकडे हे काळाचे तुकडे आता त्यांच्याशी बोलत होते, त्यांना सांगत होते, पहा तुम्हाला दिलेला शब्द तुमच्या लक्ष्मीला पूर्ण तरी नसली ना ग तरी आईचं प्रेम बापाचं वात्सल्य आईची ममता देण्यासाठी दूध ठरवलीस. अर्थात आमचं कर्तव्य होतं प्रथम पूजनीय आम्ही तुला मानले आहे. अगं कुठल्या शब्दाचा अर्थ वेगळे पूत नावाच्या वर्गातून जो व्यक्ती आपल्या आई बापाला वर काढते त्याला पुत्र म्हणून संबोधलं गेलं. पण आई मी तुझ्यावर फार मोठ्या महत्वाकांक्षी आहे. आई जवळ येणारच आणखी कोणाजवळ जाणारच काय हवंय आई मी तुझ्याजवळ आलोय तो फार मोठ्या महत्वाकांक्षीनं आणि ती महत्वाकांक्षा कोणत्याच आहे तर तुझे मला भरभरून आशीर्वाद हवे यश मला प्राप्त करायचा आहे आणि म्हणून तुझ्यापर्यंत राह घेतले. या आईनं तुला लहानाचं मोठं करत असताना काय यातना बोलताय तुझ्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण मी नाही करू शकत कारण मी कावड कष्ट करून काय गरिबीतून दिवस भोगले हे मी जाणते नक्की. पण आता तू एक जबाबदार व्यक्ती आहेस. या अक्कलकोटचा सेनापती आहेस. सामान्य सैनिक जरी असतो ना काही तरी सुद्धा आज अभिमानास्पद गोष्ट मी जेणेकरून जीवाची नेतृत्वाला निवडताली त्यांना सुद्धा जिथून कुठून ते मला पाहत असतील त्यांना सुद्धा स्वाभिमान वाटेल अभिमानाने झाले जाईल असं स्वाभिमान मी करून इथपर्यंत आलोय. काय हवंय तुला आई आशीर्वाद कोणत्या गोष्टीसाठी माहितीये का या अक्कलकोटचे राज करते यांनी पैजेचा विरोध केला आणि तो पैजेचा विरोध या तुझ्या पुत्राला म्हणजे प्रश्न उचललाय. पैजेचा विडा हो मनोजीराव भोसले यांनी पैजेचा विडा ठेवला कशाचा रे आणि तो माझ्या बाळाला उचललाय. ऐकल्यानंतर अचानक होईल या अक्कलकोटा